नमस्कार, मी हेमंत देसाई, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपल्याला पुन्हा एकदा चीन संबंधी बोलायचं आहे। चीनने भारतामध्ये घुसखोरी केली किंवा नाही आणि आपण हल्ला जेव्हा परतवण्याचा प्रयत्न केला तेव्हा नेमकं काय घडलं या संबंधी चर्चा, आरोप प्रत्यारोप सुरू आहे। ज्यावेळी हा हल्ला झाला आणि 20 जाबाज भारतीय जवान शहीद झाले, त्यांचा जो नेता होता, जे कर्नल होते, त्यांनी ज्या पद्धतीने शेवटपर्यंत किल्ला लढवला तर त्यांना सलाम, या सगळ्या जवानांना सलाम, त्यांच्या कुटुंबियांना श्रद्धांजली, आदरांजली आणि त्यांच्या मदतीबाबत किंवा त्यांना त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा उभा राहण्यासाठी मदत करण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारने, वेगवेगळे राज्य आहेत, त्यांनी कोणती हायगय न करता ताबडतोब त्यांना मदत कशी करता येईल पाहिलं पाहिजे आणि या जवानांचं बलिदान वाया जाणार नाही याची खबरदारी सुद्धा आपल्याला घ्यावी लागेल। पण त्यापूर्वी आपल्याला चर्चा अशी करायची आहे की राहुल गांधी नेमके काय म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी त्यांना काय उत्तर दिलं, अन्य भाजप नेत्यांनी काय भाषा वापरली वगैरे। पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी हे आक्रमण झालं, त्यानंतर आपले जवान शहीद झाले, त्यावेळी स्वतः एक पोस्ट म्हटलं होतं की या घडीला की जेव्हा संघर्ष चालू आहे, तो टिपेला पोचला आहे, युद्ध होईल की नाही अशी शंका निर्माण झाली, प्रत्यक्ष चकमकी सुरू होत्या, तेव्हा सर्व देशाने, सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या मागे, आपल्या जवानांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। आता गरज नाही। ते जेव्हा संसदेचं अधिवेशन असेल किंवा संसदेचं खास सत्र भरावा असेही मागणी करता येईल आणि त्याच वेळी मी म्हटलं होतं की सर्व पक्षीय बैठक बोलवली पंतप्रधानांनी, अशी ही मागणी करता येईल, तेव्हा याची चर्चा करता येईल। आता चर्चा करू, परंतु राहुल गांधी यांनी काही प्रश्न विचारले, त्यांच्यावरती टीका झाली। आता हा जो तणाव आहे तो निवळेल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे। निवळावा अशी सगळ्यांची इच्छा आहे। परराष्ट्र मंत्र्यांची बैठकही होणार आहे। नंतर आता सीमेवरती निदान काही घडू नये अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया। परंतु ज्यावेळी राहुल गांधी असे प्रश्न विचारतात, म्हणजे काय प्रश्न विचारले राहुल गांधींनी? राहुल गांधी असं म्हणाले ते असं की त्यांनी असं म्हटलं की पंतप्रधान मोदी यांनी चीनच्या आक्रमणामुळे भारताचा प्रदेश समर्पित केला आहे काय अशी शंका येते। ते असं म्हणाले की भूमी जर चीनची होती ती तर आमचे सैनिक का मारले गेले, म्हणजे त्या चीनच्या भूमीतच ही घडामोड झाली, त्यांनी घुसखोरी केली नाही तर आमचे सैनिक का मारले गेले, आमच्या सैनिकांना कुठे हौतात्म्य मिळाले हेही सांगा तुम्ही, आणि पंतप्रधान गप्प काय याच्या संबंधी, त्यांनी याच्या संबंधी उत्तर दिले पाहिजे, कुठे गेले वगैरे वगैरे त्यांनी बरेच प्रश्न विचारले। आणि त्यानंतर तर नरेंद्र मोदी का सरेंद्र मोदी अशा प्रकारचा सवालही केला। हा सवाल अत्यंत तिखट होता। राहुल गांधी बोसे प्रश्न विचारतात, कडाडून हल्ला चढवतात आणि म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं। आपण लक्षात घ्या, सोनिया गांधी या पद्धतीने क्वचितच बोलतात, मौत का सौदागर ही त्यांनी भाषा निवडणूक पक्षाच्या वेळी केली होती, पण क्वचितच। राहुल गांधी सातत्याने राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पक्ष असेल, मोदी असतील, त्यांच्यावरती जर हल्ला चढवतात, त्यामुळे त्यांना टार्गेट केलं जातं। मग त्यांना पप्पू म्हणायचं, त्याला काही अकल नाही म्हणायचं, अशा प्रश्नांची चर्चा काही ट्विटरवर न करता येते का असं म्हणायचं। अशा प्रकारचं भाजपचं वर्तन आहे की राहुल गांधी यांना काही समजत नाही, कशातलं काही कळत नाही, त्यांचं शिक्षण व्हायला पाहिजे, त्यांना समज केव्हा येणार, ते बालबुद्धीचे आहेत, अशा प्रकारची टीका करण्याची भारतीय जनता पक्षाची सवय आहे। म्हणजे त्यांनी अडचणीचे प्रश्न विचारले तर त्यांची अक्कल काढायची आणि प्रश्नाचं उत्तर न देता संपूर्ण मुद्दा भरकटवून द्यायचा, ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे। सर्वसामान्य प्रेक्षक हा जो व्हिडिओ बघतात त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ते ना भाजपचे असतील ना काँग्रेसचे असतील किंवा कुठल्याही पक्षाचे असोत नसोत, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाची व्यूहरचना काय असते। जर कोणी टीका केली सरकारवर तर ते असं म्हणतात की हा सैनिकांचा अपमान आहे। वास्तविक जवानांच्या हौतात्म्याचा अपमान सोनिया गांधी, चिदंबरम, राहुल गांधी या कोणीही केलेला नाहीये।
त्यांनी कसल्याही प्रकारची अशी भाषाच वापरलेली नाही, तेव्हा त्यांच्यावरती खोटे आरोप करायचे आणि मग मूळ प्रश्नांना उत्तर द्यायचे नाही, ही चाल सर्वसामान्य प्रेक्षकांनी पण ओळखली पाहिजे. हा काँग्रेस भाजप करण्याचा प्रश्न नाही. आपल्या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना सीमेवर काय चाललं आहे याची खरी माहिती मिळणं हा त्यांचा अधिकार आहे. आता आपण असं म्हणतो की राहुल गांधी जे विचारत आहेत ते आता तणाव सुरू असताना हे काय चालले बाबा त्यांचं, हा संघर्ष सुरू असताना, तर मी आपल्याला आठवण करून देतो की 2015 मध्ये लडाखमध्ये देपांग या भागामध्ये पठाराचा भाग आहे, त्या भागात चीनने अशाच प्रकारची आगळीक केलेली होती. ती आगळीक केल्यानंतर पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून ज्यांची निवड झाली आहे ते नरेंद्र मोदींनी काय म्हटलं होतं की फ्रॉम चायनाज इंडियन्स टू पाकिस्तान एम्बिशन्स यूपीए गव्हर्नमेंट हॅज बीन ॲब्सोल्युटली लॅक्स इन सिक्युरिंग इंडियन बॉर्डर्स वेन विल सेंट्रल वेकअप. सरकार जागं केव्हा होणार आहे, पाकिस्तान हल्ले करते, चीन हल्ले करत आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलं A noble nation like ours is being troubled by our neighbors while the center stands helplessly. हे ट्विट मध्ये म्हटलं, We need a strong government to change this. त्यांचं असं म्हणणं होतं की हे दुबळं सरकार आहे, कोणी येऊन म्हणजे थोडक्यात टपल्या मारून जात आहे आणि हे स्वस्थ बसलेलं आहे. हे जर बदलायचं असेल तर हे सरकारच बदलायला पाहिजे, हे चित्र बदलायचं असेल तर. असं त्यांनी जेव्हा संघर्ष सुरू होता, चकमकी सुरू होत्या, तेव्हा त्यांनी म्हटलेलं होतं. त्याच वेळी त्यांनी असं म्हटलं होतं 2013 साली हे घडलं, मी चुकून जर म्हटलं असेल 2015 साली, तर 2013 साली जेव्हा युपीएचं सरकार होतं तेव्हा नरेंद्र मोदी यांनी चीनच्या जेव्हा देपांगमध्ये जेव्हा घुसखोरी झाली किंवा चकमकी झाल्या त्या, तेव्हा नरेंद्र मोदी असं म्हणाले होते, जेव्हा ते पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून त्यांची निवड झाली ती 2013 साली, 2015 नव्हे 2013 साली. त्यावेळी त्यांनी सातत्याने ट्विट्स करून असं दाखवलं की तुम्ही हे सरकारच बदला, हे नालायक सरकार, हे दुबळं सरकार, हे कमकुवत सरकार आहे, अशी त्यांनी इमेज पद्धतशीरपणे केली. आणि लक्षात घ्या, त्यांची पहिली जी प्रचार सभा झाली होती मोदींची सुद्धा, ती जवानांचं, निवृत्त जवान जे असतील त्यांच्या समोर, त्या जिथे जास्तीत जास्त जवान असं अशा ठिकाणी त्यांची सभा पहिल्यांदा झाली होती. त्याचं त्यांनी सभेचं स्थान, सभेचं राज्य बरोबर निवडलं होतं की जेथून आम्ही मस्क्युलर गव्हर्नमेंट देऊ शकू, आम्ही एक मर्दानगी असलेलं सरकार देऊ शकतो, हे दुबळं सरकार आहे असं दाखवण्याचा पद्धतशीर प्रयत्न त्यांनी केला. पण जर राहुल गांधी आज असं म्हणणं, त्यांनी असे प्रश्न विचारणं, हा जर देशाशी काय म्हणतो ज्याला देशद्रोह त्यांना वाटत असेल किंवा सैनिकांचा अपमान वाटत असेल, तर 2013 साली स्वतः नरेंद्र मोदी जे काही प्रश्न विचारत होते जेव्हा चकमकी चालू होत्या तेव्हाच, आणि शिवाय सरकार बदलण्याची डायरेक्ट राजकीय स्टेटमेंट करत होते, सरकार बदला तुम्ही असं म्हणत होते. मग हे राजकीय विधान नव्हती, ही राजकीय मागणी नव्हती, हे राजकीय स्टेटमेंट नव्हतं. आपण केलं तर मात्र चांगलं आणि दुसऱ्या करतो ते मात्र वाईट, ही भारतीय जनता पक्षाची जी वृत्ती आहे त्यासाठी मी ही आठवण करून दिली. आता त्याच्यामध्ये केवळ नरेंद्र मोदी नव्हते, राजनाथ सिंग सुद्धा म्हणाले हे पुचाट सरकार आहे. रविशंकर प्रसाद जे आता मंत्री आहेत तेव्हा सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचा अतिशय अत्यंत कठोर कडवट टीका केली होती पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्या सरकारवर. आता त्यांना या सगळ्याची आठवण करून द्यायला लागली. आता हे झालं 2013 सालचं. आता मी तुम्हाला सांगतो की 1962 साली जेव्हा भारतावरती चीनने आक्रमण केलं त्यावेळी त्याची पार्श्वभूमी तुम्हाला नंतर सांगितली, पण पहिल्यांदा मुद्दा, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी जेव्हाच भारत चीन युद्ध सुरू होतं त्यांनी घुसखोरी केली होती, त्यावेळी अटलजी काही जणांना घेऊन नेहरूंकडे गेले. अटलजी तेव्हा नवेच खासदार होते, तरुण होते, नवे तरुण खासदार होते. त्यांचं वय असेल 36 आणि त्यांच्या बरोबर दुप्पट वयाचे पंडित जवाहरलाल नेहरू होते, तेव्हा 72 वर्षाचे होते. त्यांना सांगितलं की संसदेचं सत्र बोलवावं आणि याची आपण चर्चा करूया. एखादा पंतप्रधान असता तर त्यांनी म्हटलं असतं की याची काही गरज नाही, आता युद्ध सुरू आहे. परंतु नेहरूंनी लगेच त्याची तयारी दर्शवली, चर्चा करूया काही हरकत नाही.
आणि त्या चर्चेमध्ये चर्चा सुरू झाली तेव्हा LM संघवी जे अपक्ष सदस्य खासदार होते त्यांनी असं सांगितलं की ते आंतरराष्ट्रीय संबंधाचे जाणकार होते, पुढे राजदूत म्हणून सुद्धा त्यांनी कामगिरी केली, लक्षणीय कामगिरी केली, आपल्याला माहिती असेल. ते सिंघवी असं म्हणाले की आपण ही चर्चा जी आहे ती गुप्त पद्धतीने करूया, म्हणजे या कामकाज कुठे बाहेर जाता कामा नये, कारण संरक्षण विषयाची असलेली चर्चा आहे. तेव्हा नेहरू म्हणाले की असं नाही, हे लोकांपर्यंत ही माहिती जाऊ देत, काही हरकत नाही. माझ्यावर टीका तुम्ही करा, विरोधी पक्षाने हवं तितकं टीका करा, मुद्दे उपस्थित करा, मी उत्तर देईन, पण हे सगळं ओपन असेल. लक्षात घ्या, युद्धाच्या काळामध्ये नॅशनल इमर्जन्सी म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी पंडित नेहरूंनी घोषित केलेली होती. त्यांना मीडिया ताब्यात ठेवता आला असता, मीडियावरती पूर्ण बंदी घालते असते की काही तुम्ही आम्ही सांगू तसंच वार्तांकन करा. पण तेव्हा गोदी मीडिया जसा आहे तसा तेव्हाचा मीडिया नव्हता. तेव्हा त्यांनी कुठल्याही प्रकारे कशाही वरती नियंत्रण आणलं नाही, चर्चा होऊ दिली. आणि या चर्चेमध्ये वाजपेयींनी अतिशय कठोर शब्दामध्ये नेहरूंवरती टीका केली. जेव्हा युद्ध चालू होतं तेव्हा वाजपेयी काय म्हणाले नेहरूंना की काय चाललंय, चीननी अशी आगळीक केली, आपण बेसावध राहिलो, हमें आत्मपरीक्षण करना चाहिए. महान अपराध किया है हमने, महान पाप के भागी बने हैं, म्हणजे सरकारबद्दल ते म्हणत होते. मॅटर ऑफ शेम, लज्जास्पद हे सगळं आहे. सरकारला अंधारात कोणी ठेवलं, म्हणजे गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिली नाही का, अधिकाऱ्यांनी माहिती दिली नाही का, लष्कराने माहिती दिली नाही का, हे त्याच्यामध्ये अनुस्यूत होतं. त्यांच्यावर कारवाई झाली का, कारवाई करणार आहात का तुम्ही, पुनरावृत्ती नाही होणे देंगे, असं तुमच्याकडनं आम्हाला हमी पाहिजे. आणि एवढं झाल्यावर सुद्धा तुम्ही चीनशी बोलणी करणार आहात की नाही ते सांगा, आणि करू नका असं वाजपेयींना म्हणायचं होतं. बोलणी कसली करताय तुम्ही. हा अपमान आणि पराभव जोवर शेवटचा चीनी हाकलेपर्यंत हा कलंक पुसला जाणार नाही, म्हणजे त्यांना हाकलून द्या पूर्णपणे आपल्या याच्यातून, असं वाजपेयीजी म्हणाले. परंतु चीनने जो भारतीय भूमीचा घास घेतला होता तो घास घेतलाच तो त्यांनी. चीनची ताकद मोठी होती त्यावेळी. आपल्याला त्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगायची, ती पुढच्या टप्प्यात एका 2-3 मिनिटात सांगतो. परंतु वाजपेयींनी काय प्रकारचं वक्तव्य केलं होतं जाहीरपणे, आणि नेहरूंनी ते ऐकून घेतलं होतं, नेहरूंनी त्यांना उत्तरं दिली होती. परंतु वाजपेयी असतील, भारतीय जनता पक्षाचे अन्य नेते असतील, एवढंच नव्हे तर काँग्रेसचेच एक नेते महावीर त्यागी यांनी सुद्धा सरकारवर टीका केली होती, ती नेहरूंनी ऐकून घेतली होती. या पराभवानंतर नेहरू खचले. लवकरच 2 वर्षानंतरच त्यांचा मृत्यू झाला. संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. पण हे लक्षात घ्या की नेहरू हे लोकशाहीवादी होते. सर्व प्रकारची माहिती लोकांपर्यंत जायला पाहिजे अशा मताचे ते होते. लोकांच्या टीकेनंतर त्यांनी कृष्ण मेनन यांना संरक्षण मंत्रिपदावर काढलं. त्यावेळी नेहरूंच्या हातून बेसावधपणा झाला, चुका झाल्या, हे कोणीही नाकारत नाही. त्यावेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे की 1962 साली भारतीय जनता पक्ष म्हणजेच जनसंघ, भाजपचा अवतार जनसंघ होता आणि जनसंघाचे वाजपेयी नेते होते. आणि जनसंघ भाजप असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. जनसंघाने जे 1962 साली केलं आणि जनसंघाचा जो नवा अवतार, नवं नाव, त्या भाजपने 2013 मध्ये काय केलं, म्हणजे युद्ध चालू असताना, चकमकी संघर्ष चालू असताना सरकारला प्रश्न विचार. आता त्याला त्यावेळी नेहरूंनी किंवा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशद्रोह म्हटलं नाही, अजिबात म्हटलं नाही. तसं त्यांनी त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली. आता डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यावेळी काय म्हटलं होतं की हा जो काही 2013 साली जे काही चीनने केलेलं आहे ते स्थानिक चकमक आहे, स्थानिक घुसखोरी आहे किंवा स्थानिक लेव्हलचा तो प्रश्न आहे. सलमान खुर्शीद यांनी सुद्धा अशाच प्रकारचं हे केलं की आपण ते मलम लावू आपण त्याच्यावरती, त्या जखमेवरती, आणि ती जखम किंवा तो डाग राहणार नाही याची दक्षता घ्या. म्हणजे असं आहे की जेव्हा
काँग्रेस पक्ष सत्तेवर होता, म्हणजे 2013 मध्ये, 2004 पासून 2014 पर्यंत होता, 2013 मध्ये ही घटना घडली, तेव्हा हा प्रश्न कमी आहे, फारसा महत्वाचा नाही, लोकलाइज आहे असं काँग्रेस म्हणत होतं. आता काँग्रेस विरोधात असताना काँग्रेस प्रश्न विचारते, भारतीय जनता पक्ष विरोधात असताना, म्हणजे भारतीय जनता पक्ष जनसंघ विरोधात असताना तो अशा प्रकारचे प्रश्न विचारत होता, आक्रमकपणे प्रश्न विचारत होता, सरकारच्या नालायकपणाबद्दल सुद्धा बोट ठेवत होता, आणि स्वतः सत्तेत आल्यावर मात्र आपल्याला प्रश्न विचारू नका कुठले असं सांगत होता. दोघांचं वर्तन आहे ते आपण एका प्रकारचं आहे, पण त्यात लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसने, नेहरूंनी असतील किंवा नेहरूंचा वारसा ज्यांच्याकडे आलेला आहे, एक प्रकारे डॉक्टर मनमोहन सिंग जे मानतात नेहरू, ते लोकशाहीवादी असल्यामुळे त्यांनी कुठेही असं म्हटलं नाही की तुम्ही असे प्रश्न विचारलं तर तो राष्ट्रद्रोह आहे, तुमच्या देशभक्तीच्या बद्दल शंका यावी का, तुम्ही चीनला मदत करताय का, तुम्ही पाकिस्तानला मदत करताय का, त्यांचे हात बळकट करताय का, असं त्यांनी सांगितलं नाही. हे आपण मुद्दामून लक्षात घेतलं पाहिजे. 1962 आधी आपल्याला माहिती असेल की थोडासा इतिहास या निमित्ताने समजून घेतला की माओच्या आधी जो काही चीनचा इतिहास होता, त्यावेळी चँग के शैक याची राजवट होती. ती अत्यंत दमनकारी अशा प्रकारची सत्ता होती. भाडोत्री सैनिक होते, सगळे भांडवलदार जे असतील त्यांचा तो हस्तकच होते, आणि त्याचे भाडोत्री सैनिक होते. पूर्णपणे जुलमी अशा प्रकारची ती राजवट होती त्याची. त्याच्या विरुद्ध माओनी शेतकऱ्यांना एकत्र केलं आणि क्रांती केली. ती माओची क्रांती, माओने दिलेला संघर्ष, लाखो लोकांचा झालेला त्यामध्ये मृत्यू, त्यांच्यावर झालेला अन्याय, आणि त्यानंतर चीनमध्ये झालेला सत्तापालट, हा सगळा संघर्षकारी जो इतिहास आहे तो आपल्या सगळ्यांना ठाऊक असायला पाहिजे. या संबंधी अनेक पुस्तकं आहेत. चीनचे एक्सपर्ट समजले जातात ते एडगर स्नो म्हणून होते, त्यांची पुस्तकं त्यासंबंधी प्रसिद्ध आहेत. ते एडगर स्नो याच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे ते जेव्हा एकदा पती पत्नी दोघेही चीनच्या दौऱ्यावरती गेले, तेव्हा चीनचा जो सगळ्यात महत्वाचा दिवस असतो देशाचा, राष्ट्राचा दिवस, राष्ट्रीय दिन म्हणतो, त्यावेळी त्या सगळ्या संचलनाबरोबर त्यांना सुद्धा तो बहुमान दिला गेला की तुम्ही त्याच्यामध्ये, त्यांनाही सलामी दिली गेली माओ सेतुंग यांच्याबरोबर. एवढा त्यांच्याबद्दल चीनमध्ये आदर होता. पण हा जो काही ऐतिहासिक संघर्ष चीनने केला, त्याच्यानंतर काय झालं, चीनबद्दल खूप अपेक्षा होत्या की आता ही साम्यवादी राजवट आहे, ती काहीतरी चांगला कारभार करून दाखवेल, समाजवाद आणेल. पण त्यानंतर चीननी जरी शिक्षण आणि आरोग्यावरती चांगला भर दिला असला तरी सुद्धा एक देश म्हणून चीननी शेजारपाजारच्यांवरती अन्याय केला. एवढंच नव्हे, आपल्या स्वतःच्या देशवासियांवर सुद्धा सांस्कृतिक संघर्षाच्या माध्यमातून, एकाधिकारशाहीच्या माध्यमातून जे विरोधक आहेत त्यांना नेस्तनाबूत करण्याचा उद्योग तिथे सुरू झाला. तिथे लोकशाही नाहीच. परंतु ज्या चीनकडे अनेक तरुण जगातले आशेने बघत होते, त्या चीननी भारताला काय दिलं, तर भारताला आपल्या लक्षात घ्या की तिबेट जो आहे तो तिबेट त्यांनी खाल्लाच चीनने. या तिबेटच्या बद्दल भारताची भूमिका वेगळी होती. तिबेट हा स्वतंत्र देश म्हणून असावा अशीच भारताची भूमिका होती, आणि त्याच भूमिकेत 1959 साली आपण दलाई लामांना देशामध्ये आपल्या आश्रय दिला. पण ब्रिटिश काळामध्ये जी मॅकमोहन रेषा आणि दुसरी एक रेषा जी होती, दोन ज्या रेषा दोघांमधल्या भारत आणि चीन यांची सीमा जी काय आहे ती आखून दिली होती, त्याला धरून भारताने आपले नकाशे प्रसिद्ध केले. परंतु चीनने या नकाशांनाच किंमत दिली, जे नकाशा आम्हाला मान्य नाही तसं सांगितलं. आणि नंतर चीन तिबेटच्या वरनं सुद्धा भारत चीन संबंधामध्ये तणाव निर्माण झाला. पण 1954 साली चौवेनला जे चीनचे पंतप्रधान होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यात करार झाला. तो शांततापूर्ण सहजीवनाचा, सामंजस्याने आपण
राहायचं आणि एकूण शांततेने सलोख्याने मैत्रीने सगळे आपापसातले प्रश्न सोडवायचे असं पंचशील करा म्हणून त्याचे 5 तत्व होती. पण ती शांततामुळे सहजीवनाची होती. आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा चीनवर आपण विश्वास ठेवला होता. का ठेवला होता? कारण आपण त्यावेळी नवीनच स्वातंत्र्य होऊन किती हा करार झाला तेव्हा 7 वर्ष झाली होती फक्त स्वातंत्र्य मिळून. आपल्याकडे साधन संपत्ती कुठल्याही प्रकारची नव्हती आणि राष्ट्र उभारणीचं कार्य आपल्याला करायचं होतं. कमी कमी पैसे असतात. त्यामुळे अशा लोकांशी भांडणं काढणं, संघर्ष करणं, युद्ध करणं हे आपल्याला परवडण्यासारखंच नव्हतं. त्यावेळी जगामध्ये शीतयुद्ध म्हणजे एक सोव्हिएट ब्लॉक आणि एक अमेरिकन ब्लॉक, जग 2 भागामध्ये विभागलं होतं. काही देश रशियाबरोबर होते, सोव्हिएत रशियाबरोबर होते, काही अमेरिकेबरोबर. भारताने जे धोरण स्वीकारलं होतं ते अलिप्ततावादाचं. आणि म्हणून इजिप्तचे नासेर असतील, युगोस्लेव्हियाचे मार्शल टिटो असतील, या सगळ्यांबरोबर नेहरूंनी अलिप्तता चळवळ सुरू केली आणि त्याचं नेतृत्व केले. इंडोनेशियाचे सुकार्नो नावाचे पंतप्रधान होते. हे 1954 साली पंचशील करारानंतर बांडुंगला परिषद झाली अलिप्तता देशांची. आणि हे का केलं आपण? तर हे लक्षात चीनकडनं आपल्याला जर काही त्रास झाला, मोठा देश होता, मोठा देश आहेच, म्हणजे विशाल देश आहे. भारताच्या तुलनेत तो शक्तिशाली देश आहे. आणि त्यामुळे आपण चीनशी संबंध चांगला ठेवणं हे आपल्या हिताच आहे. कारण एकीकडे पाकिस्तानकडनं सतत त्रास, दुसरीकडनं चीनचा त्रास हा आपल्याला परवडण्यासारखा नव्हता तेव्हा आणि आताही नाही. म्हणून एक व्यूहरचना धोरण म्हणून आपण नेहरूनेही रास्त भूमिका स्वीकारली. चीनवरती विश्वास ठेवला आणि विश्वास चीनवर ठेवला, पण चीननी बेसावतपणे, म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्यावेळी 1962 साली युद्ध सुरू झालं त्याच्या आधी 2 टप्प्यात त्यांचे घुसखोरी आक्रमण हे सुरूच होतं, गोळीबार वगैरे सुरू होता. परंतु ज्यावेळी युद्ध सुरू झालं त्याच्या आधी 15-20 दिवस चौवेनलाय आले होते भारतात आणि त्यांनी असं काही होणार नाही असं सांगितलं. आणि त्यानंतर त्यांनी अचानकपणे नेफा वगैरे भागामध्ये घुसखोरी केली, अक्साई चीन, नेफा या ठिकाणी, आणि त्यानंतर भारतावरती आक्रमण केलं. 1 महिना युद्ध झालं. या युद्धामध्ये 1600-1700 भारतीय जवानांनी बलिदान केलं. तेवढ्याच संख्येचे लोक भारतीय जवान त्यांचा पत्ताच लागत नाही, बेपत्ता झाले. 4,000 भारतीय जवान चीनी सैन्याच्या कैदेत होते. आपण मोठी किंमत दिली याची. आणि त्यावेळी मग अमेरिकेने आपल्याला मदत करण्याचं जाहीर केलं, शस्त्र पुरवठा करण्याचं जाहीर केलं. कारण आपल्याकडे शस्त्रास्त्र नव्हती, दारूगोळा नव्हता. सीमेपाशी जे जवान होते, पहारा देत होते, संरक्षण करत होते, त्यांना पैसे त्याकडे साधन संपत्ती नव्हती. त्यामध्ये आपल्या चुका झाल्यास आपण मान्य करूया, परंतु आपल्याकडे पैसाही नव्हता, साधन नव्हती. अमेरिकेने जेव्हा सांगितलं की आम्ही तुम्हाला मदत करतो, तेव्हा चीनच्या लक्षात आलं की आता अमेरिकेने जर मदत केली तर अमेरिकेचा या भागात आशियामध्ये हस्तक्षेप वाढेल, आणि तो हस्तक्षेप वाढला तर आपलं महत्व कमी होईल. म्हणून चीनने काय केलं? चीनने एकतर्फी शस्त्रांनी जाहीर केलं, युद्ध थांबलं. आणि युद्ध थांबल्यानंतर बरेच वर्ष असं काही घडलं नव्हतं. त्यानंतर पुन्हा हा तणाव हा कसा सुरू झाला हे आपल्याला माहिती. आता हा तणाव सुरू झाला असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की चीन हा आता जपानलाही मागे टाकून एक बलाढ्य राष्ट्र, फायनान्शियल पॉवर, इकॉनॉमिक पॉवर म्हणून पुढे आलाय. कोरोनाच्या संकटात जगाला टाकण्यामध्ये चीनच जबाबदार आहे. आपल्या भारताच्या जवळच्या म्हणजे नेपाळ असेल, म्यानमार असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, या सगळ्या देशांना मदत करून, अंकित करून, पाकिस्तान तर त्यांचा अंकितच देश आहे, तो भारताला वेढण्याचा एक प्रकारे प्रयत्न करतो आहे. त्यामुळे चीनचा हा जो आक्रमकपणा आहे, विस्तारवाद आहे, तो साऊथ चायना मध्ये सुद्धा आहे, म्हणजे दक्षिण चीन समुद्रामध्ये सुद्धा आहे.
ऑस्ट्रेलियाला त्याचा त्रास होतोय, जपानला त्रास होतोय, छोट्या छोट्या आशियातल्या छोट्या छोट्या देशांना त्याचा त्रास होतो, व्हिएतनाम असेल, फिलिपाईन्स असेल, त्यांना चीनच्या दादागिरीचा त्रास होतो. त्यामुळे एकीकडे आपल्याला हे डिप्लोमॅटिक म्हणजे राजनैतिक इतर देशांशी संबंध ठेवायचे आणि त्याच वेळी चीनला सुद्धा शह देण्यासाठी मी ज्यावेळी गेल्या व्हिडिओत म्हटलं होतं की चीनवर बहिष्कार टाकणं, चीनच्या मालावरती बहिष्कार टाकला तरी एकूण आपल्या सगळ्या व्यापारामध्ये सगळ्या तो भाग खूप कमी आहे. त्यामुळे चीनवर त्याचा एवढा फटका बसणार नाही. चीनला फटका कशाचा बसेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताने अन्य देशांशी चांगले संबंध जोडणं, जे शेजारच्या देशांशी, त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया असेल, जपान असेल यांच्याशी. अमेरिकेच्या कळपात आपण जाऊन अमेरिकेचे हस्तक असल्याचं वागायचं नाहीच आपलं, ते योग्यच नाही. कारण एकदा आपण अमेरिकेच्या ब्लॉकमध्ये असं गेल्यासारखं झालं तर चीनकडनं आपल्याला जास्त धोका आहे. त्यामुळे मुख्य भाग असा आहे की संरक्षण सामर्थ्य वाढवणं आवश्यक आहे, पण आर्थिक सामर्थ्य आपलं वाढलं पाहिजे. आर्थिक सामर्थ्य वाढण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा असल्या तर उद्योगधंदे, शेती हे सगळं सुधारेल, मंदी कमी व्हायला पाहिजे. फायनान्शियल पॉवर वाढली आपली की आपलं महसूल वाढतो, सरकार सबळ होतं आणि ते सैन्याला सुद्धा लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याची मदत होऊ शकते. पण त्याच वेळी चीननी जर आपल्यावरती आगळी कुरापत काढली तर त्याला चोख उत्तर दिलंच पाहिजे. इथे कुठल्याही प्रकारचं आपण हायगाय करता कामा नये. पण लक्षात घ्या, नरेंद्र मोदी काय म्हणाले, घुसखोरी झाली नाही आणि त्यानंतर मग घुसखोरी झाली नाही तर मग आपले जवान शहीद का झाले, हाणामारी का झाली, तुंबळ हाणामारी झाली, काही जवान नदीत फेकले गेले, अत्यंत क्रूरपणे मारहाण झाली त्यांना, एकमेकांचे सैनिक एकमेकांकडे कैदी म्हणून राहिले, हे कशासाठी झाले असा प्रश्न हा लॉजिकल आहे. या लॉजिकल प्रश्नाला तुम्ही लॉजिकल उत्तर दिलं पाहिजे. आणि तो आणखी एक प्रश्न असा की 5 मे पासून या गोष्टी घडत असताना राहुल गांधींनी थोड्या दिवसात काही प्रश्न विचारले. तिथे काही घडत असताना संरक्षण मंत्र्यांनी त्याची माहिती का नाही दिली? ट्विटरवरनं काही त्यांनी गोष्ट सांगितली पण त्यात चीनचा उल्लेख केला होता. ते हे का केलं? म्हणजे ही लपवाछपवी त्यांना करायची होती तर त्याचं कारण काय होतं, लॉजिक काय होतं? जर तुम्ही जेव्हा विरोधात असताना मनमोहन सिंगांना किंवा वाजपेयी जनसंघाचे नेते म्हणून वाजपेयी नेहरूंना प्रश्न विचारत होते, कोंडीत पकडत होते, माहितीसाठी आग्रह होते, ते विरोधी पक्ष म्हणून त्यांची ती भूमिका योग्य होती असे मी म्हणेन. वाजपेयींनी प्रश्न विचारणं योग्य होतं. विरोधी पक्ष नेते होते ते, विरोधी पक्षाचे एक नेते, मोठे नेते होते ते, तेव्हा सुद्धा मोठे होते, चांगलं वक्तृत्व होतं. वाजपेयींबद्दल आज आम्हाला आदरच आहे. मग असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही चांगली उत्तरं द्या ना त्याला. पण इथे याला अक्कल काय त्याला अक्कल काय असं म्हणणं हे आहे ते साफ चुकीचं आहे असं स्पष्ट मत आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की नेहरूंना चीनच्या आक्रमणाचा नेहरूंना अतिशय त्रास झाला आणि पूर्णपणे त्यांचं मानसिकरित्या ते हे झाले, खचले आणि मृत्यू झाला. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्या जिव्हारी लागला होता तो विश्वासघात. चूक झाली, चूक माणसाकडनं होती ना. नेहरूंसारख्या दिग्गज नेत्याकडनं, ज्याला भारताचे भाग्यविधाते म्हणतो आपण, त्यांच्याकडनं अशी चूक होऊ शकते. पण आज मनमोहन सिंग काय म्हणतायत की त्यांनी असं म्हटलंय की चीनच्या दबाव आणि धमक्यांना आपण घाबरायचं कारण नाही. भौगोलिक अखंडता त्याच्याबद्दल चढजोड होऊ देता कामा नये. म्हणजे काँग्रेसचे नेते म्हणून मनमोहन सिंगांची ही भूमिका लक्षात घ्या की आम्ही तुमच्या मागे आहोत असं ते म्हणतात. आणि सक्षम नेतृत्व आणि उत्तम रणनीतीस भ्रामक प्रचार हा पर्याय होऊ शकत नाही असा टोला मारलाय त्याने. म्हणजे नुसताच तुम्ही भाषणं देऊन चालणार नाही, तुम्ही काय करता आहात हे लोकांना कळायला पाहिजे. तुम्ही तिथे सरहद्दीच्या लगत रस्ता बांधतायत, इन्फ्रास्ट्रक्चर तिथे वाढवतायत, चांगली गोष्ट आहे, कौतुकास्पद आहे. म्हणजे काँग्रेसच्या काळात हे सुरू झालं होतं पण तुम्ही त्याच्यावरती जास्त भर दिला, जास्त खर्च करताय, चांगली गोष्ट आहे. त्याला काहीच हरकत नाही, त्याचं कौतुकास्पद आहे. तुम्ही त्याला अधिक वेग द्या, याच्या पुढे काहीच हरकत नाही. तुम्ही लष्कराचं
सामर्थ्य वाढवा, त्यांना अत्याधुनिक शस्त्रास्त्र द्या, त्याला कोणाचाही विरोध नाहीये, पण केवळ प्रचारावरती भर देऊन चालणार नाही. पंतप्रधानांनी जेव्हा विरोधी पक्षांची बैठक बोलवली तेव्हा सोनिया गांधींनी प्रश्न विचारले. त्या प्रश्न विचारल्यानंतर त्याची त्यांना समाधानकारक उत्तर मिळाली नाही सोनिया गांधींना. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सोनिया गांधी काय म्हणाल्या की 5 मे पासून संघर्ष जर आहे चालू, तर मग इतक्या उशिरा, इतक्या दिवसानंतर सर्व पक्षीय बैठक तुम्ही का बोलवली, आधी का नाही बोलवली तुम्ही? घुसखोरी त्यांनी म्हटलं की चीनने कधी केली, गलवान खोऱ्यात नेमकं काय घडलं, त्या सगळ्या चर्चेमध्ये सर्वपक्षीय बैठकीमध्ये अतिशय ब्रीफ थोडक्यात उत्तर मिळाली. हो नाही, हो नाही, हो नाही, असं समाधानकारक उत्तरं दिली. याची चर्चा झाली नाही. चर्चेच्या अखेरीस पंतप्रधान म्हणाले की विरोधकांनी खूप चांगल्या सूचना केल्या, चर्चा झाली वगैरे असं म्हणाले, पण विरोधकांचं समाधान झालं नाही. आणि म्हणून चिदंबरम यांनी त्यानंतर पत्रकार परिषदेतून काय विचारलं की सार्वभौमत्वावर गदा आणणाऱ्या, म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वावर जे गदा आणते त्यांना आम्ही धडा शिकू, असं ते म्हणाले. मोदी गरजले, ते चांगला इशारा दिला. पण म्हणजे काय करणार आहोत आपण, युद्ध सदृश्य कारवाई आपण करणार आहोत का, हे त्यांनी प्रश्न विचारले. त्यामुळे दुसरी गोष्ट अशी की लष्कराच्या एका निवृत्त अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही घुसखोरी झाली नाही असं म्हणालात जेव्हा, त्यामुळे चीन म्हणाले की घुसखोरी, भारतच म्हणते की घुसखोरी आम्ही केलेली नाहीये आणि जो भाग आहे तो आमचाच भाग आहे असं ते म्हणाले. घुसखोरीचा प्रश्नच येत नाही. म्हणजे त्यांचं असं निवृत्त लष्करी अधिकारी जे पनाग म्हणून आहे, त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही हे मान्य केल्यावरती चीनच्या सापळ्यात अडकतात. म्हणजे असं की चीन आता म्हणायला मोकळं आहे की आम्ही घुसखोरी केली नाही, याचा अर्थच गलवान खोरच आमचा आहे, हा आमचाच भाग आहे, आम्ही याला घुसखोरी कशी म्हणा, आम्ही आमच्या भागातच जे काय करायचं ते करतोय. त्यामुळे जर असा अर्थ होत असेल तर ते धोकादायक गोष्ट आहे ती. म्हणजे चीनला आपण एक प्रकारे मदत करतो का या युक्तिवादामध्ये. आणि त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाला खुलासा करायला लागला. संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री संकेत देत आहेत की इथे घुसखोरी झालेली आहे. अनेक तज्ञ, युद्ध तज्ञ हे सांगतायत की घुसखोरी झालेली आहे. आता एक चित्र त्याचं, जे घुसखोरी कशी झाली हे पिक्चरच राहुल गांधींनी सोशल मीडियावर टाकलेले. घुसखोरी झालेली आहे, मग ती तुम्ही काय करताय आणि असं म्हणताय तुम्ही की आमचं एकही ठाणं त्यांनी काबीज केलं नाहीये. पण तिथे आपलं कुठे ठाणच नाही तिथे त्या जवळ भागामध्ये असं सांगितलं लोकांनी. त्यामुळे ते कॅप्चर करण्याचा प्रश्नच नाहीये. मग तुम्ही सांगताय की ताब्यात घेतलं नाही, म्हणजे आम्ही सगळं आमचं व्यवस्थित चाललंय, सीमा सुरक्षित आहे, मुंगी सुद्धा आज शिवणार नाही अशी व्यवस्था आहे. तशी व्यवस्था आहे का, तसा दिसत नाहीये. या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या कॉन्ट्राडिक्शन्स, म्हणजे पंतप्रधानांचं वक्तव्य, संरक्षण मंत्र्याचं आणि परराष्ट्र मंत्री यांच्या वक्तव्यातला असलेले फरक, पंतप्रधान कार्यालयाने नंतर केलेला खुलासा, याच्यावरनं कुठेतरी नीट पक्की माहिती दिली जात नाहीये असं मला वाटतं. चीनशी आलिंगन द्यायचं, झोपाळ्यावरती झुलायचं, त्यांच्याबरोबर शहाळ्याचा आस्वाद घ्यायचा. भारतीय नृत्य कलेचा आस्वाद घेताना आपण चीनचे अध्यक्ष आणि पंतप्रधान मोदी या दोघांनाही बघितलेले, त्यांच्या गळाभेटी आपण बघितलेल्या आहेत. पण चीन काय करतोय बघा. चीन आपल्या पाठीत सुरा खुपसते. हे त्यांनी 1962 साली केलं होतं आणि आत्ताही करतोय. जर 62 आणि 2020 मध्ये काहीही फरक आला नसेल, भारताची आर्थिक क्षमता वाढलेली आहे. आता चीनशी आपण जवळजवळ टक्कर देऊ शकू एवढ्या अवस्थेपर्यंत आता आलोय. 1962 सारखी स्थिती नाहीये. पण तरी सुद्धा चीन आगळीक करतोय, घुसखोरी करतो आहे. असं जर चालू असेल तर परिस्थितीमध्ये काय फरक झाला. मग एवढं महापरिवर्तन झालं देशामध्ये 2014 मध्ये.
एक तगडा पंतप्रधान, एक मजबूत पंतप्रधान आला, दुबळं सरकार गेलं, मजबूत पंतप्रधान आला, आता सगळ्या सीमा सुरक्षित आहेत. असं घडलं का? असं घडलं नाही. तसं घडलं असतं तर सातत्याने भारतावरती पुन्हा पुन्हा हल्ले झाले नसते, शस्त्रसंधी संधीचं पाकिस्तानने उल्लंघन केलं नसतं, चीनने आगळीक वारंवार केली नसती, पुलवामासारख्या गोष्ट, उडीस, अशा अनेक ठिकाणी पाकिस्तानने दहशतवादी हल्ले केले. चीनची दादागिरी वाढलेली आहे आणि ती कमी होण्याची चिन्ह नाही. जर एवढा मजबूत पंतप्रधान असताना की जर असं घडत असेल तर लोक प्रश्न विचारणारच. आणि म्हणून या प्रश्नांना चलाखीने नुसतं उत्तरं देऊन वेळ मारून नेणं योग्य नाही. कारण जर कोणी प्रश्न विचारले तर हा नॅशनलिझम जो आहे त्याचा मुद्दा उपस्थित करायचा. म्हणजे हे आम्ही राष्ट्रवादी आहोत, आम्ही राष्ट्रभक्त आहोत, आणि हे राष्ट्रभक्त नाहीये. यांना सैनिकांचं काही पडलं नाही, विरोधकांना. हे नुसते प्रश्न विचारतात आणि आपले पाय ओढतायत. हे देशद्रोही आहेत, हे मूर्ख आहेत, हे नादान आहेत. अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या, याच्यातनं प्रश्न सुटत नाही. प्रश्न तेच आहेत, अजिबात सुटले नाहीत, उलट अधिकाधिक गुंतागुंतीचे होत चालले आहेत. हे आपण विसरता कामा नये. या प्रश्नांना योग्य उत्तर न देता राष्ट्रवादाकडे जायचं, प्रश्नांची खरी उत्तर टाळायची, पारदर्शकता दाखवायची नाही. लोकशाहीची जी मूल्य जी असतात, म्हणजे लोकशाही म्हणजे खऱ्या पद्धतीने लोकशाही, सगळ्या विरोधी पक्षांच्या सदस्यांना उत्तर द्यायची. हे न करता त्यांची केवळ टिंगल किंवा त्यांचा उपहास करायचा, याला बिलंदरपणा म्हणतात. हा जो बिलंदरपणा आहे, ज्या पद्धतीने बघा की राफेलच्या वेळी जर प्रश्न विचारले राहुल गांधींनी, ते काही सिद्ध होऊ शकलं नाही, हा भाग वेगळा. पण राफेलच्या वेळी जे प्रश्न विचारले तो सुद्धा सैनिकांचा अपमान म्हणायचा. पुलवामा संबंधी राज ठाकरे असतील किंवा राहुल गांधी असतील किंवा अन्य नेते, शरद पवार साहेब बोलले, त्यासंबंधी जर टीका केली किंवा बालाकोटच्या सर्जिकल स्ट्राईकच्या बद्दल माहिती द्या असा आग्रह झाला तर तुम्ही देशप्रेमी नाही आहात असं म्हणायचं. देशप्रेमी आम्ही आहोत असं दाखवायचं आणि तुम्ही देशप्रेमी नाही आहात, कारण तुम्ही प्रश्न विचारताय. तुम्ही शत्रूचे हात एक प्रकारे बळकट करताय असं दाखवायचं लोकांना. लोकांना गंडवायचं, फसवायचं, लोकांची दिशाभूल करायची. आणि खरा चेहरा जो आहे देशाचा, सीमेवरचा खरा चेहरा, खरा आरसा हा दाखवायचा नाही, खरी वस्तुस्थिती सांगायची नाही. याला मी बिलंदरपणा म्हणतो. राहुल गांधी राजकारणामध्ये बिलंदर नाहीये, ते सरळपणे प्रश्न विचारतात. सोनिया गांधीमध्ये हा जो आहे तो लबाडी नाहीये, पण त्यांच्या पुढे मोदी अजूनही वरचढ का ठरतात, कारण ते बिलंदर आहेत. त्यांना प्रत्येक त्याला आपत्तीचं संधीमध्ये कसं रूपांतर करायचं हे त्यांना माहिती आहे. आणि यासाठी मीडियापासून सगळ्यांचा ते उपयोग करतात. आता परवा सुद्धा अमित शहाने या राहुल गांधींना उत्तर देताना एका जवानाच्या, शहीद जवानाच्या वडिलांचा एक व्हिडिओ टाकला. हा का टाकला त्यांनी बघा, हे सांगतायत, हे म्हणतायत की असं तो सरकारच्या मागे उभे राहा, सरकारवर या प्रकारे टीका करू नका, आणि तुम्ही काय करताय बघा. म्हणजे तिथे जवानांच्या कुटुंबाचा वापर करायचा. कारगिलच्या वेळी सुद्धा जवानांच्या हुतात्म्याचा राजकीय वापर करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला होता. तेव्हा हा पक्ष जो आहे तो अतिशय चतुर आहे, अतिशय बिलंदर आहे, अतिशय लबाड आहे. तेव्हा लोकांनी लक्षात ठेवावं की सीमेवरती एक युद्ध चालू आहे, पण हे जे काही राजकीय युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये कपटतंत्राचा वापर केला जातो आहे. आणि या राजकीय युद्धामध्ये सुपर पॉवर आज कोण आहे? सुपर भारतीय जनता पक्ष आहे. त्याच्याकडे सगळ्या प्रकारची साधन आहे, वेगवेगळे आयुष्य दाखवून ते आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतात. संमोहन तंत्र त्यांच्याकडे,
एक प्रकारे मायावी जी काही सगळ्या मायावी ताकद आहे ती त्यांच्याकडे आहे. ही ताकद आहे ती सर्वसामान्य माणसांनी ओळखली पाहिजे. राहुल गांधी हे राजकीय चतुर आहेत की नाही, ते काय करतात, त्यांचं काय शिक्षण झालेलं आहे, ते सुट्टीवर जातात का नाही, याचा काहीही प्रश्न नाही. आज प्रश्न आहे की गलवान खोऱ्यामध्ये नेमकं काय घडलं ते लोकांना कळालं पाहिजे. यासाठी राहुल गांधी असेल कोणी असेल जर आग्रह धरला तर तो देशद्रोह नाही, ती देशभक्तीच आहे. या देशप्रेमाच्या देशभक्तीच्या भावनेतूनच लोक प्रश्न विचारत आहेत. उलट जे त्याला उत्तर देत नाहीत त्यांच्याबद्दल आपण काय बोलायचं. मी त्यांना देशद्रोही म्हणणार नाही, कारण आपला स्वभावच नाही, आपलं ते तंत्र नाहीये. पण हे सर्वसामान्य प्रेक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, माझी मते कशी वाटली ती मोकळेपणाने सांगा. पण मी पुन्हा एकदा सांगतो, आवर्जून सांगतो की नीट पद्धतीने ती मतं मांडा. जर कोणीही अश्लाघ्य शब्द वापरले, आरोप केले तर त्याच्यावरती मी कायदेशीर कारवाई करणार आहे, हे पुन्हा सांगतो. पण हा सगळा व्हिडिओ तुम्ही ऐकून घेतला त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि लवकरच पुन्हा आपण भेटूया.